तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी तालुक्यातील चितळी गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गंभीर प्रकारची अनियमितता समोर आली आहे। गावातील ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे यांनीच हा प्रकार उघडकीस आणत प्रशासनाचा गलथान कारभार दाखवून दिलाय। गेल्या वर्षीच बाबासाहेब आमटे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते। त्यांनी त्या घराचं बांधकाम पूर्ण करून सध्या त्यात वास्तव्यासही आहेत। मात्र यावर्षी जाहीर झालेल्या नव्या लाभार्थी यादीमध्ये पुन्हा त्यांचंच नाव दिसून आलंय, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय। याच यादीत आणखीन काही लाभार्थ्यांची नावे देखील पुन्हा आली असल्याचं समजतंय। त्यामुळे वास्तविक गरजू, बेघर, विधवा, अपंग अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जाते। गावातील अनेक कुटुंबे अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे योजनेचा लाभ पुन्हा काहीच लोकांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप होत आहे। ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे यांनी प्रशासनाकडे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे। या कालावधीत योग्य निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। यावर पंचायत समितीकडून दुबार लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासून त्यांच्या नावावर मंजूर घरकुल रद्द करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सध्या आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। मी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब राधाकृष्ण आमटे, चितळी। ज्यावेळेस 24 लाख घरकुल मंजूर झालं तर माझं ते घरकुल मी पूर्ण केलेलं आहे, परंतु पुढील 25मध्ये सुद्धा घरकुलच्या यादीमध्ये 50 जे यादी आली 50 लोकांची, त्यामध्ये सुद्धा माझं नाव आलं होतं। त्यामुळे काही गावातल्या लोकांनी माझ्यावर आक्षेप घेऊन का हे घरकुल आले हे यांनी ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळं त्यांचे पण नाव टाकून घेतले। पण मी पहिल्यापासून काम करताना गावामध्ये चांगलंच काम करत आलो आहे, त्यामुळे माझे हे घरकुल कॅन्सल होऊन हे गोरगरिबाला द्यावा अशी मी विनंती करतो। मी हे निवेदन देऊन 15 दिवस झालेत पंचायत समितीला, मुख्यमंत्र्याला पाठवलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे, परत प्रांतला पाठवलं आहे। या ठिकाणी देऊनसुद्धा याकडे अजून पंचायत समितीमधले एक अधिकारी आले, त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला सांगून त्यामध्ये तोडगा काढण्यास सांगितले, पण सरपंचाला बोलवल्यापासून सरपंचसुद्धा इकडं फिरकले नाहीत। मी माझी अशी इच्छा आहे का सरपंचांनी येऊन यामध्ये भाग घेऊन काय नेमकी झालं हे सगळ्या जनतेला सांगावं, कारण हा घडलेला प्रकार जनतेसमोर आला पाहिजे। याच्या पलीकडे जर समजा त्यांनी नाहीच ऐकवलं, माझ्या याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही, तर मी जोपर्यंत माझं हे पूर्ण म्हणणं ऐकून घेत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।